आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत। अतिशय खमंग, खुसखुशीत आणि छान अशी रुचकर लागते। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। ही तिळाची वडी हातात पकडता बरोबर 2 बोटांनी तोडता येईल इतकी छान मऊसूत आहे आणि अतिशय खमंग झालेली आहे। वडी खमंग आणि रुचकर होण्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सर्वात प्रथम गॅसवर एक कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 1 वाटी तीळ टाकायचे आहे। बिना पॉलिशची तीळ घेतलेली आहे। ही तीळ चवीला खूप छान लागते। आता तीळ आपल्याला मीडियम गॅसवर मस्त खमंग भाजून घ्यायची आहे। खमंग आणि खुसखुशीत आणि अतिशय स्वादिष्ट वडी तयार होण्यासाठी ही तीळ खमंग भाजली जाणं फार आवश्यक आहे। तीळ ज्या वेळेला उडू लागते आणि तडतड वाजू लागते त्यावेळेस तीळ छान फुलते आणि फुलून ती उडू लागते, फुलल्यामुळे उडते आणि ह्याच वेळेला तीळ छान अशी खमंग भाजली जाते, म्हणून तीळ छान खमंग भाजणं खूप महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी तीळ छान अशी भाजून घेतली आहे, ती एका डिशमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलेली आहे। आता त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण 1 वाटी तीळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे सुद्धा अतिशय खमंग भाजायचे आहेत। एकसारखे हलवत भाजायचे म्हणजे छान खमंग भाजले जातात आणि खमंग भाजले की वडी देखील खूप छान रुचकर होते। तर शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत मीडियम गॅसवरच, तेही काढून थंड करून घेऊया। त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे 2 वाट्या झाल्या, त्याच्यासाठी त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे। हा गूळ पण अगदी साधा आहे, चिक्कीच्या गुळाचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा नाही, साध्याच गुळाचा वापर आपण करणार आहोत। 2 वाटी साहित्य आहे, त्याच्यासाठी 1.5 वाटी गूळ पुरेसा होतो। आता हा गूळ जो आहे तो वितळून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर, कमी गॅसवरच हा गूळ वितळवायचा। आता एका साईडला थोडासा आपण ठेवून देऊ आणि दुसऱ्या साईडला आपण जे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याचा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे, म्हणजेच मिक्सरला दळून घ्यायचं आहे। तर शेंगदाण्याची अर्धवट साल काढून घेतली आणि ती काढून टाकलेली आहे। थोडीशी तीळ सजावटीसाठी काढून ठेवणार आहोत। तीळ आणि शेंगदाणे एकत्रच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचं आहे। दळताना मात्र बटन चालू बंद करून दळायचं आहे, एकसारखं बटन चालू ठेवायचं नाही, याच्यामुळे काय होईल, गोळा तयार होईल। चालू बंद करून दळलं की असं छान सुटसुटीत आपलं हे पावडर तयार होते। थोडीशी रवेदार ठेवायची दळताना, खूप बारीक नाही करायचं आहे। चालू बंद करून थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे, याच्यामुळे वडी जी आहे ती छान लागते खाताना। आता ज्या डिशमध्ये आपण वडी काढणार आहोत त्या डिशला तूप लावून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत पूर्ण गूळ वितळलेला आहे। वितळल्यानंतर याला 3-4 उकळी येऊ द्यायची। 3-4 उकळी आली की लगेच आपण जे दळून घेतलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं सारण आहे ते टाकणार आहोत आणि गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे या ठिकाणी। आणि मंद गॅसवर आता आपण तीळ आणि शेंगदाण्याचं सारण गुळामध्ये मिक्स करून घेऊ। आता छान गुळामध्ये झटपट मिक्स करायचं, वेळ लावायचा नाही, नाहीतर ते इथंच कडक होऊन जाईल। तर या ठिकाणी पूर्ण मिश्रण सारण जे आहे ते व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घेतलं की लगेच गॅस बंद करायचा। तर बघा छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे कढई जी आहे ती खाली उतरवून घ्यायची आहे। हे बघा गॅस बंद केला आणि आता तूप लावलेल्या डिशमध्ये लगेच आपल्याला हे सारण काढून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पोळपाटावर काढून लाटूनही घेऊ शकतात। पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि लाटून पण घेऊ शकतात। जर तुम्हाला असं पद्धतीने थापता येत नसेल तर तुम्ही पोळपाटावर लाटून घेऊ शकता। आता सर्व सारण काढून घेतलेलं आहे। आता हे सारण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने, किंवा एखादी पसरट डिश असेल त्याच्या साहाय्याने आपल्याला हे सारण छान व्यवस्थित पसरवून घेऊ। तर सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेतलं, परंतु खूप वेळ लागेल म्हणून एक थोडी मोठी डिश घ्यायची आणि डिशच्या साहाय्याने हे सारण आता छान असं पसरवून घ्यायचं आहे। थोडंसं तूप लावून घ्यायचं डिशला
सर्व सारण एकसारखं पसरून घ्यायचं आहे. आता ही वडी छान आकर्षक दिसावी म्हणून थोडीशी आपल्याला याच्यावरून तीळ टाकायची आहे आणि तीळसुद्धा प्रेस करून द्यायची सारणामध्ये, वडीच्या मिश्रणामध्ये, म्हणजे ती छान सेट होईल वडीमध्ये. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित वडी सेट करून घ्यायची आहे. तीळ टाकायचे आहे वरून आणि पुन्हा एकदा डिशने त्याला प्रेस करून द्यायचं आहे वडीला, वडीच्या सारणाला. आणि छान वडी या ठिकाणी आपली सेट झालेली आहे. लगेच सेट होते, वेळ लागत नाही. लगेच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. एकसारखं सारण सगळीकडे पसरवलं की लगेच चाकूच्या साहाय्याने आता आपण वड्या पाडून घेऊ. वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या या ठिकाणी कट करून घेऊ शकता. चवीला खूप छान लागते वडी. शेंगदाणे आणि तीळ छान अशी भाजली की वडी देखील खूप खमंग आणि रुचकर होते. हीच टीप आहे वडी खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी. आणि गूळचा पाक जो आहे तो जास्त उकळवायचा नाही. वितळला की 2-4 उकळी येऊ द्यायची आणि लगेच सारण जे आहे तिळीचं आणि शेंगदाण्याचं ते गुळामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वडी छान होते. तर या ठिकाणी सगळ्या वड्या कट करून तयार झालेल्या आहेत आणि मस्त खमंग, रुचकर आणि स्वादिष्ट अशा वड्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.